आज आमच्या लाईफमधला खूप इमोशनल आणि तेवढाच आनंदाचा दिवस आहे, कारण फायनली आम्ही आमचं स्वप्नातलं घर घेतलेलं आहे. त्याचंच एक छोटंसं तुम्हाला होम टूर देणार आहे मी. बाहेरून पोर्चमधून आत आलं ना की लगेच लिव्हिंग रूम आहे आणि खरंच खूप मोठा स्पेशियस आहे तो लिव्हिंग रूम आणि तेच मला खूप जास्त आवडलेलं. त्यानंतर वरती स्टेअरकेस जातात, वरची टूर नंतर देते. आधी आमचं किचन बघा. ह्या किचनमध्ये ना मस्त एक एक डिश बनवणार मी आणि यांना खायला देणार आहे आणि बघू आता ते पण तुम्हाला सगळे आता ब्लॉगिंगमध्ये पुढे दिसणारच आहे. आता सध्या काम चालू आहे घराचं आणि किचनचा पूर्ण लुक असा आहे. किचनमधून बाहेर लगेच ना पूर्णपणे ड्राय बाल्कनी आहे आणि ती पण किती मोठी आहे बघू शकता. म्हणजे इथे माझं वॉशिंग मशीन, त्यानंतर कपडे सुकवायचे हे सगळं येणार आहे इथे. आणि त्यानंतर लिव्हिंग रूम मधून वरती स्टेअरकेस गेलेले आहे, जिथून आमचं छान असा क्यूट असं मास्टर बेडरूम असणार आहे आणि बघू शकता ते सुद्धा किती मोठं दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर पुढे बाल्कनी आहे जी आम्हाला भेटलेली आहे मास्टर बेडरूम सोबत आणि बघू शकता ती पण एक रूम बसेल एवढी आहे पूर्णपणे आणि खूप छान व्ह्यू सुद्धा आहे तिथून आणि आम्ही दोघं तेच एन्जॉय करत होतो. आणि खरंच हा जो फील आहे ना तो खूप जास्त इमोशनल आहे. मी कसं सांगू ते पण समजत नाही मला. मास्टर बेडरूम मधून वरती ना लगेच टेरेस दिलेले आहे टेरेसला जाण्यासाठी आणि ते पण किती छान आहे बघू शकता. आणि हो, टेरेसवर पण म्हणजे मी बऱ्याच अशा डिझाईन सेव्ह करून ठेवल्यात की मी वरती झोका वगैरे लावू शकते. सो ते पण सांगा तुम्ही मला काय करू शकते मी. त्यानंतर मास्टर बेडरूम मधून साईडला किड्स बेडरूम आहे. ह्या किड्स बेडरूमचा सध्या काही यूज नाहीये, सो मी याला पूर्णपणे वॉकिंग क्लॉसेट बनवणार आहे. पूर्णपणे वॉर्डरोब असणार आहे इथे आणि मस्त मस्त अशा मी बॅगचं, त्यानंतर सँडल्सचं, परत ड्रेसचं असं कलेक्शन करणार आहे तिथे. त्यानंतर तिकडनं खाली आल्यावर असा सगळा व्ह्यू आहे बघू शकता हॉलचा, पूर्णपणे लिव्हिंग रूमचा. लिव्हिंग रूम मधून बाहेर आलं की असा सगळा व्ह्यू आहे. सो तुम्हाला कसं वाटलं आमचं छोटंसं स्वप्नातलं घर हे नक्की सांगा आणि तुमच्या काही आयडियाज असतील तर ते पण सांगायला विसरू नका. बाय बाय.